अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, उद्या 10 एप्रिल बुधवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण सगळेच स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट बघत असतो। तो दिवस म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। खरं तर प्रत्येक वर्षी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण 41, 21 किंवा 11 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो। जर आपल्या महाराजांना कुठली आवडणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। बघा, उद्याच्या दिवशी या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे आणि या झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात स्थापन करायचं आहे। या झाडाचं पान जर उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात आणलं तर त्या क्षणात आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल। महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील। तुमचं जे गुरुबळ आहे ना, ते गुरुबळ मजबूत होतील। त्यामुळे तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असतील, काही जर अडथळे येत असतील, हे अडथळे दूर होतील आणि अडचणी ज्या आहेत त्या अडचणीही संपतील। प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। तुमची कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल। बघा, इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आलेल्या प्रत्येक कामात मार्ग मिळण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होण्यासाठी, आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। मला नेहमीच खूप कमेंट्स असतात की ताई, गुरुबळ प्रबळ होण्यासाठी किंवा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी काहीतरी उपाय किंवा सेवा सांग। तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की गुरुबळ स्ट्रॉंग करायचं असेल तर आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करा। आणि उद्याचा दिवस तर गुरूंची सेवा करण्यासाठी उच्च कोटीचा आहे। उद्याच्या दिवशी दिवसभरात नुसती 5 मिनिटं जरी तुम्ही गुरूंची सेवा केली ना, तरी तुम्हाला मी सांगते की तुमचं कितीही कमकुवत, तुमचं कितीही कमजोर असणारं जे गुरुबळ आहे ते मजबूत होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व समस्या सुटतील आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील। आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, कुठल्या झाडाचं पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे, हे सगळं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे औदुंबराचं एक पान। बघा, तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही औदुंबर वृक्ष असेल किंवा उंबराचं, ज्याला आपण उंबराचं झाड असं म्हणतो, तर त्या झाडाचं एक स्वच्छ सुंदर पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे आणि औदुंबराची काडीही आपल्याला आपल्या घरात आणायची आहे। आता काय करायचं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक छोटं प्लेट किंवा ताम्हण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये औदुंबराचंही पान ठेवायचं आहे। यावरती थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी किंवा गंगाजल घालायचं आहे आणि त्याने हे पान स्वच्छ धुवून म्हणजे साफ करून याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। बघा, उंबर ज्याला दैवी शक्तीचा वास असणारं झाड म्हटलं जातं। खरं तर औदुंबरामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा, दत्त महाराजांचा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो। या झाडाचे जेव्हा तुम्ही विशेष तिथीला आणि विशेष मितीला उपाय करता ना, तेव्हा आयुष्यात लाखो पटीने आपल्याला त्याचा लाभ होत असतो। बघा, महाराजांचं जर तुम्ही काही ग्रंथ वाचले असेल किंवा महाराजांची प्रकट दिनाची कथा वाचली असेल तर महाराज जे आहे ते औदुंबराच्या झाडातूनच प्रकट झालेले आहेत। जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी औदुंबराचे काही विशेष उपाय करता ना, तर महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देतात। महाराज साक्षात आपल्याला दृष्टांत देतात। उद्याचा दिवस हा औदुंबराचं पूजन करण्यासाठी, औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी, औदुंबराची कुठलीही वस्तू घरी आणण्यासाठी हा उद्याचा दिवस बघा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच झाडाखाली आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास आहे। जर तुम्ही अक्कलकोटमध्ये गेला असाल तर तुम्ही बघितले असेल की किती औदुंबराची झाडं आहेत आणि तिथेच आपले महाराज जे आहेत ते प्रकट झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, याच औदुंबर झाडाचं एक पान घरात आणून ते एका ताम्हण्यात ठेवून त्याच्यावरती अभिषेक, दूध, पाणी वगैरे घालून स्वच्छ पुसून धुवून त्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे जे औदुंबराचं पान आणलेलं आहे त्याला हिनात्तर लावायचं आहे। बघा, आपल्या महाराजांना हिनात्तर अत्यंत प्रिय होतं। हेच थोडंसं हिनात्तर तुम्हाला त्या पानावरती स्प्रेड करायचं आहे आणि पूर्ण पानाला ते लावून हे पान थोडंसं सुकू द्यायचं आहे।
ठीक आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला अष्टगंध घ्यायचं आहे आणि थोडंसं चंदन घालायचं आहे. अष्टगंध असेल तर फक्त तेच घ्या, नुसतं चंदन असेल तर तेच घ्या. दोनही गोष्टी असतील तर दोन्ही गोष्टी मिक्स करा. यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि औदुंबराची जी काडी घेतलेली आहे त्या काडीने तुम्हाला या औदुंबराच्या पानावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची. जी पण तुमची इच्छा असेल, जी महाराजांनी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत आहे, तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे. इच्छा एकाच शब्दात लिहा. उद्योगासाठी करताय उद्योग लिहा, कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी कर्जमुक्ती लिहा, नोकरीसाठी करताय तर नोकरी लिहा, प्रमोशनसाठी करताय तर प्रमोशन लिहा. ठीक आहे. जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या औदुंबराच्या पानावरती लिहायची आहे आणि त्याच्या खाली एक स्वस्तिक काढायचं आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर त्या औदुंबराच्या पानावरती एक फूल ठेवायचं आहे, थोड्या अक्षरा अर्पण करायचे आहेत, धूप दीप हे सगळं काही तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. हे सगळं तुम्हाला तुमच्या घरातील देवघराच्या समोर बसून, जिथे महाराजांचा फोटो मूर्ती असेल तिथे बसून तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. लाल किंवा पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पान ठेवून द्यायचं. सोबत फूल अक्षत जे काही अर्पण केलेलं आहे त्या औदुंबराच्या पानावरती ते सगळंच उचलायचं आणि ते तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापड्यात ठेवून त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. आता ही तयार झालेली जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. हे जे महाराजांचं तारक मंत्र आहे या तारक मंत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे. 11 वेळा पठण करून झालं की त्याच्यानंतर ही पोटली उचलायची आणि कुठल्याही आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये घेऊन जायची. दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे घेऊन गेलात तरीही चालेल. तिथे नेऊन तिथे महाराजांच्या चरणांच्या जवळ ही पोटली अर्पण करायची. महाराजांना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर घरी निघून यायचं. बघा, याच्यासाठी दत्त महाराजांचं मंदिर किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे मंदिर किंवा ज्याला आपण मठ म्हणतो हे असणं आवश्यक आहे. नसेलच तर घराच्या आजूबाजूला जिथेही औदुंबराचं झाड असेल तुम्ही तिथे जाऊन ही पोटली ठेवली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. बघा, या उपायाने महाराज तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करतील. अडलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश देतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील आणि महाराज सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे जो उद्याच्या दिवशी विशेष महत्त्वाचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.